पात्र असतानाही मार्च एप्रिलचे 3000 आले नाहीत। लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी। फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यावर मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा होत आहेत। अनेक महिलांना हे पैसे जमा देखील झालेले आहेत। या लाडक्या बहिणींना रखडलेले 3000 रुपये हे मिळाले आहेत। पण ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसेच आले नाहीत आणि ज्या लाडकीची ई-केवायसी पूर्ण करण्याचं राहून गेलं आहे, त्या लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी आहे। सरकारने या लाभार्थी महिलांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक शेवटची मुदत दिली आहे। लाडकी बहीण योजनेतील महिलांना सरकारकडून ई-केवायसी करण्याचं आवाहन होतं। त्यानुसार अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण देखील केली। पण ज्या लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांच्या खात्यात पैसे जमा होणं बंद झालं आहे। सरकारकडून ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ अनेक वेळा करण्यात आली। काही महिलांना ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले होते, त्यांना दुरुस्तीसाठी सरकारने 30 एप्रिल ही मुदत दिली होती। अनेक वेळा तारखा वाढून देखील अनेक महिलांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही, त्यामुळे त्या अपात्र ठरल्या। त्यांच्या खात्यात पैसे येणं बंद झालं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन ई-केवायसीच्या प्रक्रियेत 30 एप्रिल ही शेवटची मुदत देण्यात आली होती। त्यानंतर ही प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। त्यामुळे आता या योजनेसाठी एखाद्या पात्र महिलेला कागदपत्रांची पूर्तता करायची असल्यास जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्र सादर करावी लागणार आहेत। ही शेवटची संधी महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आलेली आहे। शेवटची संधी जर हुकली तर या लाडकीच्या खात्यात पैसे येणारच नाहीत। 2024 मध्ये फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यावेळी लाडक्या बहिणींची संख्या 2,46,00,000 होती। यानंतर पडताळणी प्रक्रियेत दुबार अर्ज, आधार तपशिलातील विसंगती, चुकीची बँक खात्याची माहिती आणि उत्पन्न पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थी महिलांची नावं समोर आली। या योजनेच्या जलद अंमलबजावणी दरम्यान अनियमितता आणि अपुऱ्या छाननीबद्दल चिंता व्यक्त झाल्यानंतर राज्य सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली होती। त्यानंतर आता ई-केवायसी प्रक्रियेत देखील लाभार्थी महिलांच्या संख्येत आणखी घट झाली आहे। योजनेमध्ये 70 लाख महिला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्याचसोबत इतर कारणांमुळे अपात्र ठरल्या। ई-केवायसी दुरुस्तीनंतर पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1,77,00,000 वर आली आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।